कोणत्याही बाळाचा हा पहिला हिवाळा असेल तर या पुढच्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून हिवाळ्यामध्ये होणारी जे काही सर्दी, कफ, खोकला किंवा इतर जे काही छोटे मोठे आजार असतात त्यापासून बाळाला प्रोटेक्शन मिळायला मदत होईल. पहिली गोष्ट म्हणजे तापमानाच्या बाबतीमध्ये घराचं जे तापमान आहे किंवा बाळ ज्या रूम मध्ये असतो तर त्या रूमचं जे टेम्परेचर आहे हे तुम्हाला नेहमी 24 डिग्री सेल्सिअस टू 26 डिग्री सेल्सिअस पर्यंत मेंटेन करणं गरजेचं आहे. जर या टेम्परेचरमध्ये बाळ नेहमी राहत असेल तर बाळाला कधीही सर्दी होणार नाही. यापेक्षा जास्त उबदारही करायचं नाही किंवा यापेक्षा जास्त थंडही असता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला विनाकारण खूप जाडजाड ब्लँकेट्स किंवा जाडजाड असे स्वेटर्स, कानटोपी घालणं हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे. यामुळे बाळाचं जे बॉडी टेम्परेचर आहे हे वाढतं आणि त्यामुळे बाळामध्ये डिहायड्रेशन होणं किंवा सडन जो टेम्परेचर चेंज आहे यामुळे बाळाला सर्दी, कफ, खोकला होणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात. आता लहान बाळांना जास्त थंडी वाजते किंवा जास्त गरम होतं असं नाही, फक्त आपण ज्या पद्धतीने फील करतो त्यापेक्षा एक लेअर बाळाला एक्स्ट्रा घालायचं आहे. मुलांना नेहमी लेअरिंग मध्ये कपडे घालायचे आहेत आणि ज्या पद्धतीने वातावरण आहे, टेम्परेचर आहे त्यानुसार बाळाचे जे लेयर्स आहेत हे तुम्हाला ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला तुम्हाला रेग्युलरली मसाज करणं गरजेचं आहे. स्पेशली विंटर्स मध्ये तुम्हाला दिवसातून 2 वेळा जर शक्य होत असेल तर मसाज करायचा आहे. ऍटलिस्ट एकदा तरी बाळाला पूर्ण बॉडी मसाज हे देणं गरजेचं आहे, ज्यामुळे बाळाचं ब्लड सर्क्युलेशन छान राहतं, बॉडी ही उबदार राहायला मदत होते. शिवाय जे काही स्किन मध्ये ड्रायनेस येणं किंवा स्किन रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा उद्भवत नाहीत. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे घरामध्ये येणारे जे काही विजिटर्स आहेत, म्हणजे बाहेरून येणारी जी काही लोक आहेत किंवा बाळाला क्राउडेड प्लेसमध्ये घेऊन जाणं, बाहेर फिरायला घेऊन जाणं हे शक्यतो तुम्हाला अवॉइड करायचं आहे. स्पेशली रात्रीच्या वेळी किंवा अगदी अर्ली मॉर्निंगमध्ये जेव्हा हवा थोडीशी जास्त थंड असते तर त्यावेळी. दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही बाळाला बाहेर जरूर काढू शकता. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाला सर्दी नसेल तरी सुद्धा तुम्हाला आठवड्यातून 2-3 वेळा बाळाला वाफ देणं, मुलं मोठी असतील तर बाळाला कोमट पाणी देणं, काढा देणं किंवा जे काही नॉर्मल हायजीन आहे हे मेंटेन करणं गरजेचं आहे, ज्यामुळे इम्युनिटीवरती एक्स्ट्रा लोड येत नाही आणि हे जे काही छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत हे बाळाला होत नाहीत. बाळांची इम्युनिटी ही बूस्ट व्हायला मदत होते. हिवाळ्यामध्ये बाळाला मॉइश्चरायझर लावणं हे गरजेचं आहे, जेणेकरून बाळाची स्किन ही हेल्दी राहील, मुलायम राहील आणि सॉफ्ट राहायला मदत होईल. जर रात्रीच्या वेळी तुम्हाला असं जाणवत असेल की बाळाच्या नाकामधून आवाज येतो आहे किंवा ड्रायनेस वाढलेला आहे तर त्यावेळी तुम्ही ह्युमिडिफायरचा वापर करू शकता किंवा जे काही नॅसल सलाइन ड्रॉप्स आहेत तर तेही बाळाच्या नाकामध्ये टाकू शकता, जेणेकरून बाळ हा रात्री शांत झोपेल. हा जो काही ड्रायनेस आहे हा बाळाला त्रासदायक ठरणार नाही.